मंडळी झी मराठी ही वाहिनी 25 वर्ष पूर्ण करते आणि आता माझ्यासोबत जी जोडी आहे ना ती सगळ्यांची फेवरेट आहे आणि रिअल लाईफमध्येही ती जोडी एकत्र आल्यावर आपण सगळे आनंदी झालो होतो. तुझ्या ते जीव रंगला जोडी माझ्यासोबत आहे. म्हणजे एक काळ असा होता ज्या सगळ्यांची रिंगटून्स तेच होत्या. तर पुन्हा एकदा झीच्या प्लॅटफॉर्मवर बघून खूप आनंद होतोय मला. कसे आहात? कमाल, मस्त. आम्हालाही खूप आनंद होतोय. आम्ही बऱ्याच दिवसांनी झी मराठी सोबत आहोत त्यामुळे. आणि घरातून फोन आलाय त्यामुळे एक वेगळंच आहे ते. हो, हक्काने आणि बोलवलंय त्यामुळे असं होत नाही, पावलं ऑटोमॅटिकली येतातच. म्हणजे झी मराठीकडून फोन येणं म्हणजे एक वेगळंच असतं की आपल्या घरातून आपले मोठे कोणतरी आहेत जे आपल्याला बोलत आहेत. त्यामुळे खूप छान वाटतं आणि पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर दोघं आम्ही एकत्र येतोय, तर ती एक वेगळी मजा आहे. रेड कार्पेट तेव्हाचा आणि आत्ताचा खूप डिफरन्स आहे. म्हणजे तेव्हा आणि आता सोशल मीडियाने खूप हे झालं आहे ना. म्हणजे तेव्हा जस्ट मला असं वाटतं की तुझ्या ते जीव रंगला ही खूप इनोसेंट मालिका होती आणि तू जाऊबाई गावातही नंतर होस्ट केलंस. काय सांगाल एक झीशी नातं आणि तेव्हाच्या काही आठवणी आता फ्लॅशबॅक होतात? ऑफकोर्स आम्हाला तर प्रत्येक नॉमिनेशन पार्टी आठवते. म्हणजे आत्ताचीच 5 असं वर्ष. नाही, 5 वर्ष आम्ही अटेंड केलेल्या सगळ्या पार्टी, सगळे अवॉर्ड्स आम्हाला आता येतानाच खूप आठवत होते. पण तू म्हणलीस तसं खूप डिफरन्स आहे आता तेव्हाच्या आणि आताच्यामध्ये, कारण तेवढं सगळं पुढे गेलं आहे. आणि आय एम ग्लॅड की पुन्हा एकदा झी मराठीसोबत असोसिएशन होतं आहे. कसं काय तो एक सरप्राईजचा भाग आहे. पण काहीतरी आहे जे घेऊन पुन्हा एकदा झी मराठीवर दिसायला आवडेल आम्हाला. हार्दिक तू सुद्धा परत कमबॅक करतोस का काय? मला म्हणजे सरप्राईजेस म्हणू आपण काहीतरी. आणि मला असं वाटते की झी मराठी प्रत्येक वेळी, म्हणजे मी असं म्हणणार नाही की एक वेळ होती किंवा अशी, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येतं. म्हणजे जसं हार्दिक जोशीला राणा म्हणून उभं केलं की ते आजही लोक राणा म्हणून ओळखतात. एक वेगळा अँकर. मी ड्रेसला लोक राणा, छोटी मुलं राणा म्हणायचं माझ्या इकडे. येस, ते एक वेगळं होतं. गणपती बाप्पा होते बनवलेले, म्हणजे गणपती बाप्पावर राणा कुस्ती खेळतोय किंवा कुस्ती कोण खेळत नाही म्हणून राणादाकडे गणपती शिकायला, इतकं छान छान आणि सगळं होतं. तर मला असं वाटतं की नेहमी झी मराठी वेगळं करत आलं आहे. मालिकेनंतर वेगळं काहीतरी मला अनुभवायला मिळेल असं मी कधीच विचार केला नव्हता ॲज अन ॲक्टर म्हणून. पण तरीसुद्धा एक वेगळा अँकर त्यांनी उभा केला. म्हणजे मला असं वाटतं की हार्दिक जोशी त्यांनी समजून घेतलं काय आणि हार्दिक जोशीला तिथे उभं केलं की हा जाणून गेले यांच्या मनातलं काय आहे आणि यांच्यापर्यंत पोचवेल, यांच्या घरातल्यांपर्यंत पोचवेल. आणि जाऊबाई गावाचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आय होप की प्रेक्षकांचे आशीर्वाद राहिले, जीचे आशीर्वाद राहिले तर नक्कीच पर्व दुसरं सुद्धा येईल. अंजलीचा तर संसार खूप मस्त होता. आता दोघांचा कसं चालू आहे? नाही, मी मगाशीच सांगणार होतं, जसं तू मगाशी म्हणालीस की रिंगटोन 5 वर्षात त्याच होत्या, आता आयुष्यभराची रिंगटोन माझी तीच झालेली. 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मला असं वाटतं तुझ्या ते जीव रंगलाचं टायटल सॉन्ग आपण तिघांनी गाऊया इकडे, आहे ना? गायला मला अरे यार, ठीक आहे, चला. भुईलय मी घुटाचं दान, चौकड बहरलं रान, पाटामध्ये झुळ झुळ पाणी, पाखराच्या चोचीतल्या गाणी, शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रांगडा तो मर्द माझा वाळाच्या छातीचा, येणापिसा छंद असा लागला, तुझ्यात जीव रंगला. थँक्यू सो मच. विनंतीला मान देऊन तुम्ही 2 वाक्य गायलात आणि ऑल द बेस्ट नवीन प्रोजेक्ट जो येतो त्यासाठी. थँक्यू सो मच.